तर पाहूया 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यासाठी उद्धव ठाकरे रवाना झालेत। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे दिल्लीला रवाना झालेत। एकीकडे मनसे शिवसेना युतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे ठाकरेंची दिल्लीवारी ही चर्चेत आली आहे। आज दिल्लीत पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेतील आणि त्यानंतर रात्री पक्षाच्या खासदारांसोबत उद्धव ठाकरे बैठक घेतील। त्यानंतर उद्या उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधी आणि इतर नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत। उद्या सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरेंची दिल्लीत पत्रकार परिषद होईल। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय। लवकरच बिगुल वाजणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून निवडणुकांची रणनीती आखायला सुरुवात झाली आहे। मात्र विधानसभा निवडणुकांच्या निकालापासून एकही बैठक न झालेल्या इंडिया आघाडीची उद्या बैठक होते। या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहतील आणि त्यानंतर राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंना स्नेहभोजनाचंही निमंत्रण दिले। उद्धव ठाकरे हे मुंबईतून इथे 2 दिवसासाठी 3 दिवसासाठी येत आहेत। राहुल गांधींबरोबर त्यांची बैठक आहे, इंडिया आघाडीची बैठक आहे, महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल। आज संध्याकाळी इथे शिवसेनेच्या खासदारांची महत्त्वाची बैठक होईल। त्यानंतर कदाचित आज माननीय शरद पवार साहेबांनाही भेटण्याची शक्यता आहे संध्याकाळनंतर। अशा बैठका त्यांच्या ठरलेल्या आहेत। करण्याच्या ऐवजी मी तर खुलेआम येतो आणि दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू आहे आणि मी लपून छपून काय काम करत नाही, मी करतो सगळं सगळ्यांच्या समोर करतो। उद्धव ठाकरे 3 दिवसीय दौऱ्यासाठी दिल्लीला रवाना झालेले। दिल्लीत ठाकरे आज शरद पवारांची भेट घेतील, त्यानंतर खासदारांसोबत चर्चा करतील आणि उद्या ते इंडिया आघाडीच्या बैठकीला हजेरी लावतील। त्याआधी ते पत्रकार परिषद घेणार असल्याचंही कळतं आहे। उद्धव ठाकरे दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या नेत्यांनाही ते भेटणार आहेत। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय।